सर्वांना जय भीम जय शिवराय. माझं नाव प्रकाश ओहाळ. मी आंबेडकरवादी युवा भोर तालुका अध्यक्ष आहे. आता प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे गेले 8 दिवस तालुक्यामध्ये जे आपण दीक्षाभूमीवर जो प्रकार चालू आहे तो आपण बघतच आहोत. तर सर्वप्रथम मी भोर तालुक्याचे भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. त्याचं कारण असं की दीक्षाभूमी समाजाची वास्तू असताना समाजातील कुठल्याही व्यक्तीला किंवा संघटनेला किंवा दीक्षाभूमीतील सदस्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता कुठल्याही प्रकारची चर्चा न करता डायरेक्ट येऊन इथं जो उद्रेक केला, जो आतमध्ये कुलूप तोडून ज्या काही गोष्टी केल्या त्याबद्दल मी त्यांचा पहिला जाहीर निषेध करतो. आणि जे जयंतीच्या दिवशी 14 एप्रिल दिवशी जी काही घोषणा केली की 2.5 कोटीचा निधी दीक्षाभूमीसाठी इथं आपण लायब्ररी करणार आहोत, तर त्या पण गोष्टीचं मी स्वागत करतो. पहिल्यांदा 2.5 कोटीचा निधी हा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या मनापासून स्वागत करतो. परंतु कुठल्याही समाजाच्या व्यक्तीला संघटनेला चर्चा न करता काही आपल्याच म्हणण्यानी काही गोष्टी करता त्यांनी 22 तारखेला एक आम्हाला सिओनच्या माध्यमातून नगरपालिकेमध्ये बोलवणं गेलं. आणि तिथं त्यांची जी भाषा होती की मी तिथं हेच करणार, मी तेच करणार, आणि ह्याची मस्ती जिरविल, त्याची मस्ती जिरविल. तर मला आमदार साहेबांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही भोर तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार झाला आहेत का आमची मस्ती जिरवण्यासाठी आमदार झाला आहात? हा पहिला माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जी तुमची जी भाषा होती त्यावेळेस मी पण तिथं उपस्थित होतो. ती मी हे करील, मी ते करील, आणि तिथं येऊन मी कुठल्याही गोष्टीची आमची एक चर्चा झाली तिथं बसल्यावर की बाबा सीओ साहेब पण होते त्यावेळेस. सीओ साहेबांची एक मी तुम्हाला माहिती देतो. गेले 26 नोव्हेंबरला बाबासाहेबांचा संविधान दिवस असताना 26 नोव्हेंबरला खाली दीक्षाभूमी परिसरातील कुठलीही स्वच्छता नव्हती, आणि तसेच बाबासाहेबांच्या मूर्तीजवळील कुठलीही स्वच्छता तिथं पूर्ण घाण झालं होतं. त्यावेळेस आम्ही सीओ साहेबांना वारंवार फोन केले, सीओ साहेब इथे स्वच्छता करा. त्यांनी कुठल्याही पद्धती त्याच्यावर काहीच हा करतो. त्यावेळेस 3 वाजले दुपारचे, तरी सीओ साहेबांनी इथं कुठलीही स्वच्छता केली नव्हती. त्यावेळेस आम्ही आंदोलनाचा इशारा दिला. त्यावेळेस सीओ साहेब आले, मन मागून सांगतात दिलगिरी व्यक्त करतो, असं करतो तसं करतो. आणि जर दीक्षाभूमीच्या आमदार साहेबांच्या म्हणण्यावरून दीक्षाभूमीच्या एका फोनवर सीओ साहेब पळत पहिले आले आणि तिथं कुलूप तोडायला सीओ साहेब स्वतः तिथं होते. म्हणजे असे जातीवादी जर सीओ साहेब असतील तर त्यांचाही आम्ही निषेध करतो. येत्या 4 ते 5 दिवसात आम्ही भोर तालुक्यामध्ये सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने पूर्ण संघटना, जेवढ्या दलित चळवळीतील संघटना आहेत यांच्या माध्यमातून आम्ही भोर तालुक्यात सीओनच्या विरोधात मोठं आंदोलन करणार आहोत. हे समाजाला एक आव्हान करतो. आणि बाबासाहेबांनी सांगितले अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे. आणि तो जर वारंवार आमच्यावर अन्याय होत असेल तर समाजाला माझं आव्हान आहे की आता नाही तर कधीच नाही, तुम्ही जागे व्हा. ही दीक्षाभूमी आपली वास्तू आहे. जर आपल्या मतभेद असतील ते आपण बसून मिटू. बाहेरचं कोणी येईल आणि इथं कुलूप तोडल हे कदापि आम्ही कुठलीच गोष्ट खपवून घेणार नाही. हे आम्ही जाहीर तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो. आम्ही कुठलीही गोष्ट खपवून घेणार नाही. आणि जर आमची जर मस्ती जिरवायची तुमची भाषा असेल तर मस्तीचं उत्तर आम्ही पण मस्तीनेच देऊ, एवढं बोलतो. आणि जर या गोष्टी आम्ही येत्या 4 ते 5 दिवसात सगळ्यांच्या सहमत घेऊन, सगळ्यांना विचारात घेऊन, सर्व संघटना, सर्व पक्ष, सर्व संघटना सगळ्या मिळून सगळ्यांना एकत्रित करून आम्ही हा डिसिजन घेऊ की बाबा दीक्षाभूमीच्या इथं त्या लायब्ररी बांधायची का अजून काय बांधायचं का झाडे लावायची का काय करायचं ते आम्ही आमच्या समाजाशी चर्चा करून आम्ही ठरवू. बाहेरचं कोणी येईल आणि आमचं डिसिजन घेईल ते कदापि आम्हाला सहन होणार नाही. आमचा कुठल्याही पक्षाला, अजिबात कुठल्या पक्षाला विरोध नाही. जो निधी उपलब्ध झालेला आहे त्याचं आम्ही मनापासून स्वागत केलेलंच आहे. आणि त्या निधी जर मोठ्या प्रमाणात इथं लायब्ररी होणार असेल, नाही तर काही गोष्टी अजून होणार असतील, तर फक्त आमचा एकच विषय होता की याच इमारतीत किंवा याच बिल्डिंगच्या बाजूला किंवा इथल्या जागेचं विद्रुपीकरण करण्यासाठी ह्या गोष्टी इथं चालवल्या आहेत का? इतर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये भरपूर ठिकाणी नगरपालिकेच्या जागा आहेत. त्या ठिकाणी आपण सीओनशी चर्चा करून त्या ठिकाणी जर त्या गोष्टी केल्या तर आम्ही पूर्ण संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा आपल्या सोबत राहू, तुम्हाला जाहीर पाठिंबा देऊ. परंतु याच गोष्टीचा हट्टाच कशासाठी?
हे समाजाची वास्तू आहे, ही समाजासाठी राहू द्या. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा काय अजून दोन पक्षांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा कुठल्याही गोष्टी होऊन देऊ नका, हीच सगळ्यांना विनंती आहे. 22 तारखेला CO साहेबांनी एक बैठक आयोजित केली. त्या बैठकीमध्ये आम्ही सर्व पक्ष संघटना म्हणून एक प्रतिनिधी गेलो असताना तिथं आमदार शंकर भाऊ मांडेकर बोलता बोलले की 11 जानेवारीला बाबासाहेबांची जयंती असते, मोठ्या थाटामाटात उत्सव साजरा होतो. तर स्थानिक जे विद्यमान आमदार आहेत त्यांना हे सुद्धा माहिती नाही की बाबासाहेबांची जयंती कधी असते. 14 एप्रिल ही बाबासाहेबांची जयंतीची हा दिवस त्यांना माहितीसुद्धा नाही. आणि हे आम्हाला बाबासाहेब शिकवणार का? आम्हाला कोणीही बाबासाहेब शिकवायची गरज नाही आणि हे आम्ही खपून पण घेतलं जाणार नाही, कारण आमच्या रक्तातच बाबासाहेब आहे. आणि ही वेळ स्थानिक आमदारांवर लवकरातल्या लवकर तात्काळ कारवाई जर नाही केली, येत्या 8 दिवसामध्ये 8 ते 4 दिवसामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि या गोष्टीचा जाहीर निषेध करू. सर्वांना जय भीम, जय शिवराय. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. मी इंद्रजित सावंत, ऑल इंडिया पॅन्थर सेना पुणे जिल्हा प्रवक्ता. तर विषय असा आहे की 10 दिवसापूर्वी आमदार शंकर भाऊ मांडेकर यांनी दीक्षाभूमी, जी आपल्या समाजासाठी पवित्र स्थान मानले जाते, त्या ठिकाणी येऊन त्या गेटवरचा कुलूप तोडला आहे आणि त्यांच्यावरती अजूनपर्यंत अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही. तर आमची मागणी आहे की त्यांच्यावरती कारवाई व्हावी. आणि विषय आहे अभ्यासिकाचा. अभ्यासिका तुम्ही मंजूर करून आणले, ह्याचे अभ्यासिका मंजूर करून आणले, तर 2.5 कोटी निधी तुम्ही मंजूर केले, परंतु ह्याच दीक्षाभूमी जागेचाच तुम्ही अटास का धरून ठेवले? बाकी नगरपालिकेकडे भरपूर जागा आहेत, पण त्यांच्याकडं ह्याच जागेचा अटास का तुम्ही करताय? दुसऱ्या जागेवरती तुम्ही का बांधू शकत नाही? समाजामध्ये तेढ निर्माण करायचा हा काय डाव आहे का? किंवा आमच्यात भांडणं लावून हा निधी परत पाठवायचा तुमचा डाव आहे? आमचा निधी, आमचा अभ्यासिकाला कुठलाही विरोध नाही. अभ्यासिका जर असली तर ती विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी पडणार, परंतु याच जागेचा तुम्ही अटास का धरून ठेवला आहे? दुसरी जागा भरपूर आहेत, त्या ठिकाणी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये भरपूर जागा आहेत, परंतु याच ठिकाणाचा अटास त्यांनी धरला आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि कुलूप तोडले, त्यांच्यावरती अद्याप कारवाई झाली नाही. आमची मागणी आहे की अशी की त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करावी. धन्यवाद.